नमस्कार सगळ्यांना. दिवाळी अंकातील प्रकाशित साहित्य हा लेखक कवीसाठी फार मोठा आनंद असतो. असाच आनंद दरवर्षी मी दिवाळी अंकातील प्रकाशित साहित्यातून घेत असतो आणि आपल्या वाचकांनाही देत असतो. तर 2024च्या दिवाळी अंकात अनेक दिवाळी अंकात माझं साहित्य प्रकाशित झालेलं आहे. त्यातील एक दिवाळी अंक आहे संभाजीनगरच्या युगंधरा प्रकाशनाचा दिवाळी अंक, ज्याचं शीर्षक आहे युगंधरा आणि संपादिका आहेत सौ सुनीता कावसानकर. इंटरनेटच्या माध्यमातील, साहित्य क्षेत्रातील माध्यमातील अनेक मान्यवर लेखक कवींच्या सहभागाने हा अंक वाचनीय असा झालेला आहे. या दिवाळी अंकात युगंधरा माझी कथा, ज्याचं शीर्षक आहे थँक्यू, आपल्यासाठी सादर करतोय. माणसाचे मन अगम्य असते, स्वभावाचा थांग लागत नाही. ही पुस्तकातील वाक्य नाहीत बरं का, तुमच्या आमच्या जीवनात येणारा हा अनुभव आहे. आजकाल बाहेर चार चौघात खूप छान वाटणारा, वागणारा, छान बोलणारा, आपला जवळचा झालेला माणूस अधिक जवळ आल्यावर एकदम वेगळाच जाणवू लागतो. याचे कोणते रूप खरे मानायचे, बाहेरच्या दुनियेतील की दोघांच्याच भावविश्वातील? हे अनुभव प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतात आणि हे सगळं कोणाला बोलताना ऐकलं की तिच्या मनातलं गोंधळ अधिक वाढत जातो, शंका येत जातात. मग ती स्वतःलाच विचारते, यातले आपल्या वाट्याला काय येणार? कारण तिच्या मित्रमैत्रिणीचे झालेले भ्रमनिरास ती पाहतच होती. त्यांच्या मनाच्या दुःख वेदना तिच्या मनालाही होत होत्या. किती झालं तरीही माणसे तिची आपली माणसेच, त्यापासून तिला अलिप्त कसे राहता येईल? गेल्या वर्षभरात त्याची आणि तिची मैत्री छान फुलली, बहरली. एकमेकांना जाणून घेताना ती त्याला पारखून घेते आहे अशीच तिची भावना होती. आपले असे वागणे त्याला वावगे तर वाटत नसेल ना, पण असं नसावं. त्याच्या वागण्यातून बोलण्यातून तिला तसं जाणवत नव्हतं. अखेर तिने काल पहिल्यांदा त्याला यस म्हटलं. दोघांनाही एकमेकांना होकार दिल्याचा आनंद होत होता. उद्याच्या संडेला मस्त सेलिब्रेट करूया असं त्यानं म्हटलं. त्याची ही ऑफर ओके डन म्हणत तिने त्याला लगेच ग्रीन सिग्नल देत खुश केले. तिचा नाजूक हात हातात घेत तो म्हणाला, तुझ्या होकारामुळे माझ्या आयुष्यात आनंद येईल याची मला खात्री आहे. थँक्यू डिअर. त्याच्याकडे हसऱ्या नजरेने पाहत ती म्हणाली, अरे उलट मीच तुला थँक्यू म्हणायला हवं. आनंद देण्यात खरा आनंद असतो हे तुझ्या सहवासाने मला शिकवले. तू म्हणतोस तेच बरोबर आहे. आपले आयुष्य फक्त दोघांचे आणि तुझ्या माझ्यासाठीचे नसते. या गोष्टी कळतात रे, पण वळत नाहीत. स्वतःवर जेव्हा कृती करण्याची वेळ येते ना, तेव्हा मात्र या सुविचारांचा नेमका विसर पडत असतो. तसे पाहिले तर किती वेगवेगळ्या स्वभावाचे आहोत आपण, तरी पण मित्र झालोतच ना. मी सदा आकाशात विहरणारी एक मनचली, स्वप्नात कल्पनेत रमणारी. माझ्या या कोसातून तू मला आधी बाहेर काढलंस, मग खूप काही शिकवलंस. तुझा संयम, विश्वास, चिकाटी आणि तुझा स्वभाव माझ्यात यावा अशीच माझी इच्छा आहे. माझे पाय जमिनीवर टेकल्यावर मला आठवलं की माझे घर आणि तुझे घर या दोन्ही घरातली आपली माणसे, तसेच आपल्या भोवताली असणाऱ्या इतर घराघरातली माणसे, या सर्वांनी त्यांच्या सगळ्या आयुष्यभर खस्तात खाल्ल्यात. त्या पिढीतील सगळ्यांनी जबाबदारी स्वीकारली, ती कोणावर ढकलली नाही. हे सगळं जेव्हा तुझ्या नजरेतून मी माझ्या नजरेने पाहिले, तेव्हा मी माझ्या खुशाल चेंडू मनाला आवर घातला पाहिजे ही ठरवण्याची सुबुद्धी मला झाली. तुझ्या सहवासात मी आलेच नसते तर माझी अशी सुधारित आवृत्ती कधीच निघाली नसती, हे मी मोठ्या प्रांजळपणे कबूल करते. सर्वांना सामावून घेण्याचा तुझा स्वभाव मला खूप आवडला. तसा तर
तू तुझ्या सर्कलमध्ये सर्वांनाच आवडतोस. मला समजून घेणारा तू, मला समजावून सांगणारा तू, मला माझा कायमचा म्हणून हवा आहेस. तुझी जीवनसाथी, तुझी जोडीदार, तुझी बायको होणे मला मनापासून आवडेल. म्हणूनच मी आज तुला माझा होकार दिला आहे. खूप खूप थँक्यू. हे सगळं आठवून ती स्वतःशीच खुदकन हसली, लाजलीसुद्धा. स्वतःतच गुंगलेल्या तिने मग बाहेर पाहिले. सकाळपासून सुरू झालेला पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता. अशा धुवाधार पावसात त्याला भेटण्यासाठी बाहेर कसं पडायचं याचाच विचार ती करत होती. आज दुपारी लंचला भेटूया असं कालच ठरलं होतं. त्याचाही काही फोन अजून आलेला नाही. आता काय करायचं? तिच्या आनंदावर हा कोसळणारा पाऊस पाणी पाडणार अशी चिन्हे डोळ्यासमोर दिसत होती. दोघांनी भेटण्याचे स्वप्न पावसाच्या पाण्यात अगदी कागदी नावासारखं वाहून जाऊ नये हीच प्रार्थना ती करू लागली. खिडकीतून ती पाहत होती. बाहेरच्या रस्त्यावर पाणीच पाणी साठलेलं. मधल्या रस्त्यावर तर बघायलाच नको, गुडघाभर पाणी साचले होते. ती अशा पावसात बाहेर पडलीच तर तिच्या स्कूटीत पाणी शिरून स्कूटी बंद पडणार ही दिसती गोष्ट होती. हे दृश्य तिची भीती अधिकच वाढवणारं होतं. तिच्या अधीर मनात आता भीती, त्याच्याविषयी वाटणारी काळजी, कालच्या भेटीतला आनंद आणि आता समोर दिसणारं पावसाचं थैमान, या सगळ्या भावना एकाच वेळी तिच्या मनात आल्या होत्या. बसल्या जागी ती हिरमुसून गेली. निराश मनाने बाहेर पाहत राहिली. तिने त्याला कितीदा तरी कॉल करून पाहिला, पण दरवेळी नो रिप्लाय. ती त्याला पुन्हा पुन्हा कॉल करत राहिली. त्याचा एकदाही काहीच प्रतिसाद आला नाही. मग मात्र भीतीने आणि काळजीने तिचे मन धडधडू लागले. डोळे मिटून घेत ती बसून राहिली. मनात देवाचा धावा करू लागली. किती वेळ ती निश्चल बसून होती. काय करावं सुचेना. मोबाईल फोन तिच्या नजरेसमोर जणू निर्जीव होऊन पडलेला होता. त्याचा मेसेज दिसला असता तर भीती थोडी तरी कमी झाली असती, पण असेही झाले नव्हते. अचानक दारावरची बेल वाजली. धडधडत्या मनाने तिने दार उघडले. तिच्या नजरेसमोर तिला तो दिसला. तिच्यासाठी चिंब चिंब भिजून आलेला, पाण्यात निथळत बाहेर उभा होता. आत आल्यावर तो म्हणाला, सॉरी, काय करू गं, पावसात भिजलो. त्यात हा मोबाईलही ऑफ झाला. रस्त्यात बाईक बंद पडली. शेवटी एके ठिकाणी राम भरोसे म्हणत बाईक पार्क केली. आणि हा बघ, या पावसाच्या पुरातून, पाण्यातून अक्षरशः पोहत पोहत, चालत चालत शेवटी आलोच बघ तुझ्यापर्यंत. प्रेमभऱ्या नजरेने तिच्याकडे पाहत तो म्हणाला, काल तू म्हटलेल्या थँक्यूची परतफेड न करून कसं चालेल मला? त्याचं ऐकत आवेगाने त्याच्या मिठीत शिरत ती म्हणाली, सगळं समजलं मला. प्रेम असंच असतं, मनातून मनापर्यंत खोलवर रुजलेलं. तू समोर दिसलास आणि माझे जग, माझं विश्व तुला पाहून माझं मन सुखद शांत शांत झालं. माझ्या मनातली भीती, काळजी, सगळं काही तू क्षणात दूर दूर केलं. खरंच खूप खूप थँक्यू तुला. लव यू डिअर, लव यू. कशी वाटली थँक्यू कथा? तुमचे अभिप्राय, प्रतिसाद, कॉमेंट जरूर द्या. मित्रांना हे चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ शेअर करा. भेटू नव्या एपिसोडमध्ये नव्या साहित्यासहित. शब्द शुभेच्छा. नमस्कार.